लागले। पण निवडणुकांचं बिगुल वाजण्यापूर्वीच महाविकास आघाडीमध्ये बिघाडीचे सूरही उमटू लागलेत। उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावरती लढण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। महाविकास आघाडी फुटीच्या मार्गावर। ठाकरेंच्या शिवसेनेचा स्वबळाचा नारा। आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था या कधीही युती किंवा आघाडीमध्ये लढल्या गेल्या नाही। पीएमसी निवडणुकीत मविया फुटणार। विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले। येत्या काही महिन्यांमध्ये राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जाते। पण या निवडणुकीवरून महाविकास आघाडीत फुटीची शक्यता नाकारता येत नाही। कारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावरती लढवण्याचे संकेत दिले। आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था या कधीही युती किंवा आघाडीमध्ये लढल्या गेल्या नाही, कधीच नाही। भारतीय जनता पक्ष शिवसेनाची युती असतानाही नाही, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असतानाही नाही। ह्या वेगळ्या प्रकारच्या निवडणुका असतात, तुम्ही समजून घेतलं पाहिजे। नगरपालिका, ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा, महानगरपालिका या निवडणुका वेगळ्या आहेत। त्यांना स्वतंत्रपणे त्यांना लढायचं आहे, त्यांनी लढलं पाहिजे आणि आपापल्या कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे। हेच कार्यकर्त्यांचं बळ पुढे विधानसभा आणि लोकसभेला आघाडी आणि युती म्हणून उपयोगाला आहे। संजय राऊतांच्या या सूचक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटलं। कारण 3 दशकांहून अधिक काळ शिवसेनेची मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता होती। आता राजकीय समीकरण बदललेलं आहे। एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्यात। नुकतीच झालेली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून बरीच रस्सीखेच सुरू होती। या पार्श्वभूमीवरती मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना मित्रपक्षांना सोबत घेण्यास फारशी उत्सुक नसल्याचं चित्र आहे। पण ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका महाविकास आघाडीतील काँग्रेसला फारशी रुचलेली नाहीये। संजय राऊतांच्या एकूण देहबोलीतून वागण्यातून थोडासा फ्रस्ट्रेशन आल्यासारखं मला त्यांच्या बोलण्यातून दिसते आणि कदाचित ह्या निराशेपोटी त्यांनी एकलक्षाचा नारा दिला असेल। ज्यांचा त्यांचा पक्ष आहे, त्यांचे स्वतंत्र विचारधारा आहे, त्यामुळे त्यांनी स्वतंत्र लढायचा निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा अधिकार आहे। आघाडी म्हणून आम्ही एकत्रित लढण्यासाठी तयार आहोत, परंतु संजय राऊतांच्या भूमिकेच्या संदर्भात एकदा स्पष्टता आली की मग आम्ही आमचा निर्णय घेऊ। गेल्या काही दिवसांमध्ये दिल्लीत वेगाने राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत। एकीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेना खासदारांनी पंतप्रधान मोदींच्या भेटीची वेळ मागितली आहे, तर दुसरीकडे सत्ता स्थापनेनंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना फोन केला होता। त्यामुळे भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील कटुता दूर होत असल्याची चर्चा आहे। या पार्श्वभूमीवरती मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं निमित्त करून ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत नाही ना, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।